स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं या ऑनलाईन वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत। आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। अध्याय 3 आणि श्लोक 7वा। 7वा श्लोक याची चर्चा आपण प्रारंभ करू त्याच्या आधी आपण थोडासा 6वा श्लोक त्याची जरा उजळणी करून मग पुढे जाऊया। 6व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटल्या जातो। ही सर्व चर्चा सुरू कशी झाली? अर्जुनाच्या मनामध्ये एक असा विचार आलेला आहे की नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होण्याकरता मी कर्म सोडले, नेहमी करता युद्धापासून विमुख झालो, माझे कर्तव्य मी सोडले, टाकले, तर मी नैष्कर्म्याला पोहोचून जाईन, मला मोक्ष प्राप्त होईल। आणि तिथून हे सगळं विचार भगवंताचा सुरू झाला आहे आणि ते अर्जुनाच्या मनात हे भरवू इच्छित आहेत की अशा प्रकारे नैष्कर्म्य मोक्ष मिळत नसतो। आणि 6वा श्लोक म्हणजे तर एक फारच भयावह स्थिती आहे, त्याची चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती। कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। काय त्याचा अर्थ? की अर्जुना, जर कोणी आपल्या सर्व इंद्रिया बळजबरीने, जबरदस्तीने जर त्यांना बांधून ठेवलं पण मनातून विषयांचं चिंतन सुरू आहे, तर अशा स्थितीला म्हणजे अशा साधकाला दांभिक असं म्हणतात, मिथ्याचार असं म्हणतात। आणि ही स्थिती फार भयावह असते का? मनातून अजून भोग सुटलेले नाही आहेत। आणि हीच गोष्ट कर्मावरती सुद्धा लागू पडते की कर्मेंद्रिय म्हणजे एखादा मनुष्य बसलेला आहे आणि तो ॲपरंटली आपल्याला असं वाटतं की तो कोणतेही कर्म करत नाही आहे, कोणतेही कर्म तो करत नाही आहे, पण मनातून तो त्याची अजून कर्माची आसक्ती गेलेली नाही आहे। आणि कर्माची आसक्ती गेलेली नाही आहे याचाच अर्थ काय? तो नैष्कर्म्याला प्राप्त झालेला नाही आहे। आणि जर तो स्वतः हे समजत आहे की मी नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेलो आहे, तर ही फार मोठी एक ज्याला म्हणतो की त्याची फार मोठी चूक समजूत, आणि त्यातून त्याला कोणताही आध्यात्मिक लाभ तर नाही, पण आध्यात्मिक त्याला हानीच सोसावी लागणार आहे। या सिद्धांताची चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती, मागच्या वर्गामध्ये शुक्रवारी। आज त्याच्या पुढे जाऊया आणि 7व्या श्लोकामध्ये अशा स्थितीपासून स्वतःला कसं वाचवायचं किंवा जे
कर्मयोगामध्ये प्रतिष्ठित संत महात्मे महापुरुष आहेत ते कसे ओळखायचे किंवा ते कसे वागतात किंवा त्यांनी ती स्थिती कशी प्राप्त केली याचा उल्लेख 7व्या श्लोकमध्ये येत आहे. श्लोक आधी वाचूया, मग अर्थ वाचून विवेचन त्याचं प्रारंभ करूया. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय. पहा, वरच्या श्लोकामध्ये इंद्रियांना दाबून ठेवलेलं आहे, विवेकपूर्ण नव्हे, आणि मनात चिंतन सुरू आहे विषयांचं कर्माचं. त्याच्या विपरीत इथे भगवान काय सांगत आहेत? जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय. आधीचं तर मिथ्याचार म्हणजे अत्यंत ज्याला म्हणू की एक फारच भयावह स्थिती आहे 6व्या श्लोकाची. पण 7व्या श्लोकामध्ये अशा कर्मयोगीची तो कर्मयोगी तो श्रेष्ठ आहे असं भगवान म्हणतात. असा कर्मयोगी म्हणजे कसा, त्याचं आपण चिंतन आरंभ करूया. आधी श्लोकातले काही शब्द जे भगवानांनी वापरले आहेत त्याचा नेमका काय अर्थ आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. इथे पहा, यहतु इंद्रियाणि मनसा, तू शब्द इथे एक वापरला गेलेला आहे. याच्या आधीसुद्धा अनेकदा तू शब्द भगवानांनी वापरला, त्याचा काय अर्थ आहे? आधीच्या श्लोकामध्ये जे काही तत्व, जे काही सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्याच्या एकदम विपरीत पुढच्या श्लोकामध्ये जेव्हा मांडल्या जातात तेव्हा पुढच्या श्लोकामध्ये तू शब्दाचा व्यवहार भगवान करतात. यह तू इंद्रियाणि मनसा असं त्याचा संधी विग्रह होतो. आधीच्या श्लोकामध्ये मिथ्याचार कशाला म्हणतात हे सांगितलेलं आहे, आणि या श्लोकामध्ये खरा कर्मयोगी कसा असतो, तो कसं कार्य करतो हे सांगितलं आहे. म्हणजे मिथ्याचाराच्या एकदम विपरीत कर्मयोगी कशाला म्हणतात, कोणाला म्हणतात, आणि कर्मयोग कशाला म्हणतात हे सांगितलं आहे. मिथ्याचाराच्या एकदम विपरीत आहे, म्हणून तू शब्द इथे भगवानांनी त्याचा वापर केलेला आहे. पुढे अर्जुन शब्द जो वापरलेला आहे, पहा, विभिन्न ठिकाणी विभिन्न नाम, महाबाहो, कुठे गुडाकेश वगैरे वगैरे वापरलेले आहेत. इथे जो अर्जुन शब्द वापरला गेलेला आहे, तर अर्जुन इथे या अर्जुन शब्दाचा एक अर्थ असतो स्वच्छ मनाचा, आर्जव, तिथून अर्जुन हा शब्द आलेला आहे. हा शब्द पहा, प्रत्येक श्लोकांमध्ये एक जो शब्द त्याला संबोधन केलेलं आहे त्याचं एक विशिष्ट महत्त्व असतं. आर्जव, शुद्ध मनाचा, अर्जुन, असं संबोधन का केलं आहे भगवानांनी? की पहा, ज्यांचे मन फार सरळ असतात, ज्यांचे मन फार स्वच्छ असतात, त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की त्यांना आपल्या जबाबदारीची पूर्ण जाण असते. आपल्या कर्तव्याला ते कधीही विमुख होत नसतात. एक फार मोठा एक त्यांचा एक गुण असतो. पण इथे आता बघतोय आपण की अर्जुन तर युद्धापासून विमुख होऊ इच्छितो, कर्तव्यापासून पळून जाऊ इच्छितो. पण भगवानांना माहिती आहे की तो मोहात सापडलेला आहे, आणि त्याची ही स्थिती कशी आहे, एक तात्पुरती स्थितीला त्याला प्राप्त झालेली अशी, आणि त्याच्या त्या स्वभावाला, म्हणजे त्याच्या त्या आर्जवाला, त्याच्या त्या सरळपणाला जागृत करण्याकरता त्यांनी हा विशिष्ट नावाने संबोधन करत आहे की तू अर्जुन आहे, तू आर्जव आहे, तू आजपर्यंत कधी पण आपल्या जबाबदारीपासून पळाला नाही आहे.
अत्यंत सात्विक वृत्तीचा तू आहे. सात्विक म्हणजे कोणत्या अर्थाने, की ज्याला आपल्या जबाबदारी जाण असते. सात्विक म्हणजे एकदम बिलकुल भगवान श्रीकृष्णासारखं नव्हे, पण हे सगळे सात्विक गुणांची लक्षणं आहेत. विशेष करून ज्याला आपल्या जबाबदारीची जाण आहे, कर्तव्याची जाण आहे. तू कधी पळून गेलेला नाही आहे आपल्या कर्तव्याला सोडून. तर त्याचं हे नाव आणि त्याचे ते गुण लक्षात त्याला आले पाहिजे, या दृष्टीने अर्जुन या नावाने इथे भगवान संबोधन करतात, की त्याला त्याच्या कर्तव्याची जाण करून देण्याच्या दृष्टीने. पुढे यहतु इंद्रियाणी मनसा. मनसा म्हणजे इथे आपल्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चौघांच्या कॉम्बिनेशनला अंतःकरण म्हणतात. अंतःकरण असं याचा अर्थ घ्यावा लागेल. का घ्यावा लागेल? कारण की यात मन, बुद्धी, चित्त, अहंकारच्या माध्यमातून 10च्या 10 इंद्रिया त्याचं नियम्य करायचं आहे. नियम्य करायचं म्हणजे काय? त्यांना कह्यात ठेवायचं आहे. पहा, वरच्या श्लोकामध्ये संयम्य शब्द वापरला गेलेला आहे आणि या श्लोकामध्ये नियम्य हा शब्द वापरला गेलेला आहे. तसं पाहिलं तर संयम्य आणि नियम्य याच्यामध्ये काहीही अंतर नाही आहे, पण एक फार मोठा अंतर श्लोकामध्ये इथे आपल्याला आढळून येतो, फक्त थोडंसं लक्ष घातलं तर. कोणता अंतर आपल्याला आढळून येतो? की पहा, वरती जे सांगितले गेलेलं आहे की संयम्य कर्मेंद्रिय आणि संयम्य या आस्ते मनसा स्मरण, म्हणजे इंद्रियांना, 10 इंद्रियांना म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियांना कह्यात ठेवल्या गेलेलं आहे. कसं? बळजबरीने, फोर्सफुली. त्याला नियम्य असं केलं गेलेलं नाही आहे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये नियम्य शब्द वापरला आहे आणि ते नियम्य कसं करायचं आहे? मनाद्वारे. वरती मनामध्ये भोगांचं चिंतन सुरू आहे, कर्मांचं चिंतन सुरू आहे आणि इंद्रिय बळजबरीने बांधल्या गेलेल्या आहेत. पण इथे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय त्यांना एखाद्या नियममध्ये टाकण्यात येत आहे. कशाच्या द्वारे? मन, बुद्धी, चित्त, अहंकार अंतःकरणाच्या द्वारे. हा फार मोठा अंतर आहे. तिथे म्हणजे तिथे अंतःकरणाचा वापर कशाकरता होऊन राहिला आहे? भोगांचं चिंतन करण्याकरता. इथे त्याच मनाचं चिंतन, तिथे मनाचा उपयोग त्या इंद्रियांना एखाद्या नियमामध्ये सुरळीत करण्याच्या दृष्टीने नियम्य करण्यात येत आहे. हा एक फार मोठा अंतर आहे दोन्ही श्लोकांमध्ये. याच्या आधी पहा, आपण एक उदाहरण घेतलं होतं, आपल्या सर्वांना ते नक्कीच स्मरणात असेल, की कल्पना करा की एक ट्रक 16 टनचा 120च्या स्पीडने जात आहे एका दिशेला, आणि जर त्या ट्रकला यू टर्न घ्यायचा असेल, ड्रायव्हरला वाटलं की रस्ता चुकला आहे, तर 120च्या स्पीडने तो कधी यू टर्न घेत नाही. 120 पासून तो बिलकुल 5-10 पर्यंत येईल आणि मग जिथे जागा असेल तिथे बरोबर तो यू टर्न घेईल. बिलकुल हे नियम्य जो आहे, नियम्य शब्द जो आहे की इंद्रियांना म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांना वळण द्यायचं आहे मनाद्वारे, बुद्धीद्वारे, चित्त, अहंकारद्वारे. तर कसं? त्याला योग्य पद्धतीने, विवेकाचा व्यवहार करून त्यांना कह्यात ठेवायचं आहे. एकदम बिलकुल 120च्या स्पीडवरून यू टर्न घ्यायचा नाही आहे. त्यांना विवेकाच्या माध्यमातून त्या इंद्रियांचा वेग कमी करायचा आहे आणि वेग कमी केल्याने मग त्यांना वळण द्यायचं आहे. तर इथे जो शब्द वापरलेला गेलेला आहे, यहतु इंद्रियाणी मनसा नियम्य आरभतेर्जुन. इंद्रियांमध्ये असलेलं ममत्व आणि आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं ममत्व याचा जर आपण विवेकपूर्वक त्याग केला ना. इंद्रियांमध्ये ममत्व म्हणजे काय? माझं. इंद्रियांच्या माध्यमातून मी काही काम करीन कोणाकरता? माझ्याकरता.
हा भाव कुठे असतो? हा अंतःकरण मनामध्ये सुद्धा असतो आणि इंद्रियांमध्ये सुद्धा असतो. आणि जर आपण तोच भाव, हे इंद्रिय माझ्या नाही आणि जे काही कार्य करीन मी हे इतरांकरता करीन, हा जर भाव आणला, हा जर विवेक जागृत केला, तर त्यातून आपल्याला इंद्रियांना कह्यात ठेवणं सोपं जाईल. म्हणजेच काय, इंद्रियांमध्ये असलेलं ममत्व हे कमी करणं, त्यांचं वेग कमी करणं. फक्त ममत्व कमी करून होणार नाही. इंद्रियांमध्ये ममत्व आणि त्याचा वेग कमी करण्याकरता काय करावं लागेल अजून? तर असं म्हणतात, आपल्या माताजी म्हणतात की ईश्वराचं नाम संकीर्तन केल्याने इंद्रियांचा प्रभाव कमी होतो. फार सुंदर योगायोग घडून आलेला आहे. मागच्याच शनिवारी जे आपलं माताजींवरती आपलं एक व्याख्यान होत असतं, त्याच्यामध्ये हाच विषय नेमका आला होता. आणि तिथे माताजी या एका प्रश्नाच्या संदर्भात ते म्हणतात, प्रश्न असा होता की जप ध्यानाने काय ईश्वर प्राप्त होतो का? माताजी म्हणतात नाही, ईश्वरच्या कृपेनेच प्राप्त होत असतो ईश्वर. तर मग जप ध्यानाचं महत्त्व काय? तेव्हा त्या संदर्भामध्ये माताजी म्हणतात, काय म्हणतात? त्या संदर्भामध्ये माताजी म्हणतात की जप ध्यानाचं महत्त्व काय आहे? की जप ध्यान केल्याने इंद्रियांचं वेग, त्यांची गती कमी होते. तर आपल्याला काय अपेक्षित आहे की आपण जितकं शक्य होऊ शकेल तितकं आपण ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, भजन कीर्तन केलं पाहिजे. आणि इंद्रियांमध्ये असलेलं, अंतःकरणामध्ये असलेलं ममत्व, की या इंद्रियांच्या माध्यमातून मी माझ्याकरता कार्य नाही करणार, कर्म नाही करणार, मी इतरांकरता कर्म करीन. तर तसं केल्याने इंद्रियांचं ते जे काय म्हणतात त्याला, त्यांना जे एक नियमात टाकायचं आहे आपल्याला, त्यांना कंट्रोल करायचं आहे, त्यांना कह्यात ठेवायचं आहे, ते आपल्याला सोपं जाणार आहे. तर या पद्धतीने आपण आपल्या मनाच्याद्वारे आपल्या पाची कर्मेंद्रिय, पाची ज्ञानेंद्रिय या दोघांना आपण कह्यात या आणू शकतो. आपण ते हळूवारपणे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता मागच्या श्लोकामध्ये इंद्रियांना आपण कसं कह्यात ठेवलं होतं? हट्टपूर्वक, बळजबरीने. आणि ती स्थिती मी पुन्हा पुन्हा सांगतो, अत्यंत भयावह असते. आणि केव्हा तो बांध फुटेल, म्हणजे कर्माचा जर एक आवेग आला, कारण की हातपाय बांधून ठेवलेले आहेत आणि मनामध्ये असं खूप इच्छा आहे की हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. आणि जेव्हा ते उफाळ येईल तेव्हा ते सगळं बळजबरीने बांधलेल्या इंद्रिया ते इतक्या रिवोल्ट करतील की सगळ्या गोष्टी, म्हणजे बळजबरीने जे पण थांबवून ठेवल्या होत्या त्या सगळ्या नाहीशा होतील. इथे आपण म्हणून तिथे ज्याला म्हणतो की बळजबरीने इंद्रियांना बांधून न ठेवता ते आपण काय केलं पाहिजे? नियम्य, म्हणजे मनाद्वारे विवेकपूर्वक इंद्रियांना कह्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शास्त्र मर्यादेनुसार इंद्रियांचं नियमन केलं पाहिजे. नियम्य म्हणजे त्या इंद्रियांचं नियमन केलं पाहिजे. नियमन केलं म्हणजे त्यांना, जसं आपण लहान मुलांना वळण लावतो की नाही, लहान मुलं स्वभावतः चंचल असतात, समजत नसतं, हट्टीसुद्धा असतात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आई वडिलांची आणि आजी आजोबांची कसरतच असते. कारण की मुलांना वळण तर लावायचं आहे, वाईट गोष्टीपासून त्यांना वाचवायचं तर आहे, चांगल्या गोष्टींची सवयसुद्धा लावायची आहे. बऱ्याच गोष्टी कळत नसतात, हट्टीपणा करतात, समज नसते. पण सगळेजण मिळून खूप धीर धरून त्या लहान मुलाला, लहान मुलीला एक सुंदर वळण देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामध्ये थोडासा वेळसुद्धा जात असतो. बिलकुल तसंच या आपल्या इंद्रिय हट्टी आहेत, समज नाही आहेत, तर त्यांना शास्त्र मर्यादे अनुरूप त्यांना नियमात घालून आणि त्यांच्यामध्ये असलेलं ममत्व हे विवेकपूर्वक कमी करायचं. ईश्वराचं नामस्मरण करून
त्यांचा वेग कमी करायचा, या पद्धतीने त्यांना त्यांचं नियमन करायचं, तेव्हा त्या आपल्या कह्यात येतील. आणि एकदा जेव्हा ते कह्यात आल्या ना बंधू भगिनींनो, तर मग बघा की इतक्या ओबिडियंट असतात की मन म्हणेल तिथेच डोळे जातील, मन सांगेल त्याच गोष्टी कानात पडतील, मन सांगेल त्याच गोष्टी ग्रहण करतील. हा अभ्यास अर्थातच खूप कठीण असतो आणि इतकं सोपं नसतं. आपल्या सर्वांचा हा अनुभव आहे. पण याला हाच एक मार्ग आहे की ममत्व कमी करणे, विवेकद्वारा, नामस्मरणाद्वारा त्याचं इंद्रियांचं वेग कमी करणे, असं करून त्याला आपल्या कह्यात ठेवणे आणि हळूहळू त्या येतात सुद्धा. तर यस्त्वी इंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. असक्तः, पहा कर्माच्या संदर्भात इथे सर्व गोष्ट चालू आहे, कर्मयोग सुरू आहे. आपण आसक्त कुठे होत असतो? दोन ठिकाणी, एक कर्माला आणि दुसऱ्या कर्माच्या फळाला, बरोबर ना? कर्माला आसक्त होतो म्हणजे काय? आपल्याला एक विशिष्ट कर्मच आवडत असतात, विशिष्ट स्थानच आवडत असतात, विशिष्ट लोकच आवडत असतात, त्याच्याशिवाय आपलं होत नाही. म्हणजे काय असतं ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी? कम्फर्टेबल झोन त्याला म्हणतो आपण आजकालच्या भाषेमध्ये, कम्फर्टेबल झोन म्हणत असतो. तर म्हणजे काय होत असतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटत, म्हणजे काय की आपण त्या कर्माला आसक्त झालेले आहोत. आणि कर्मफळाला तर आसक्त आपण मुळात असतोच. म्हणजे एकदा कदाचित कर्माची आसक्ती घालवणं सोपं असतं. ते स्थान सोडलं, ते काम सोडलं, दुसरं काम घेतलं, नवीन लोकांबरोबर नवीन काम सुरू केलं, तर ते शक्य असतं. पण कर्मफळातली आसक्ती काढणं खरंच अवघड असतं. त्याच्याकरता आपला विवेक फार शाबूत ठेवला पाहिजे, ती फार त्याची आवश्यकता असते. कसं असतं बंधू भगिनींनो की सर्व दोष ह्या आसक्तीमध्ये असतो, कर्मामध्ये नसतो. कर्म स्वभावतः इन इटसेल्फ हे जड आहे. त्या कर्माला आपण कोणत्या मनस्थितीने हाताळतो त्याच्यावरती हे डिपेंड करतं की आपण आसक्त होत आहोत की नाही होत आहोत की नाही होत आहोत. कर्म स्वतः म्हणजे जड आहे. कर्म कधी म्हणत नाही की तुम्ही मला आसक्त व्हा, कर्मफळ कधी म्हणत नाही की तुम्ही मला आसक्त व्हा. मग कोण आसक्त होतं? मन. कोणतं मन? जे अविवेकी असतं, जे जागृत नसतं. आपली स्थिती कशी आहे? आपण जागृत होण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ते थोडंसं जमत नाही आहे आणि म्हणून आपली घालमेल जीवाची जास्त होत आहे. तर काय की सर्व दोष कुठे जर असेल तर ते या आसक्तीमध्ये, कर्मामध्ये नाही आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आसक्ती जर कर्म करण्यात किंवा कर्मफळात आहे तर योग कधीही सिद्ध होत नाही. योग म्हणजे कर्मयोग कधी सिद्ध होणार नाही. कर्म सिद्ध होईल, त्याच्यात यश मिळू शकतं आपल्याला. पहा, मी पुन्हा हा सिद्धांत सांगतोय की जर आपण त्या कर्माला किंवा कर्माच्या फळाला आसक्त आहोत तर कर्मयोग सिद्ध होणार नाही. कदाचित कर्मामध्ये आपल्याला यश मिळेल, पण आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला तर कर्मयोगी व्हायचं आहे. आपल्याला कर्मयोगी व्हायचं आहे आणि कर्मयोगी होण्याकरता काय करायचं आहे? कर्मामध्ये सुद्धा आसक्ती नको आणि कर्मफळामध्ये सुद्धा आसक्ती नको. आणि होतं काय की जेव्हा आपण आसक्त होऊन कर्म करतो तर मग काय काय घडतं? चिडचिड, भांडण, राग, द्वेष, क्रोध, मत्सर हे सगळं आलं. आसक्ती आली म्हणजे हे सगळे त्याच्याबरोबर पाहुणे आलेच. तुम्ही त्याला नाही म्हणू शकतच नाही. आणि मग काय होतं की जेव्हा कर्माबरोबर आपली आसक्ती असली, स्थानविशेष, मनुष्यविशेष बरोबर आसक्ती असली
की मग काय घडतं? राग, द्वेष, क्रोध, मत्सर, भांडणं, अशांती. आणि मग काय करतो आपण? आसक्ती न सोडता कर्म सोडण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनाने एक्झॅक्टली हेच केलेलं आहे आणि आपण सुद्धा हीच चूक करतो. कर्मामध्ये असलेली आसक्ती आपण सोडायला तयार नसतो. जास्तच डोकेदुखी झाली तर आपण कर्म सोडायला तयार असतो. जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुनने काय केलं? म्हणून त्याच्या मनामध्ये तो जो प्रश्न निर्माण झाला होता पहिलाच, ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. तुम्ही ज्ञानाची स्तुती करता, कर्माची निंदा करता आणि मला कर्म करण्यामध्ये प्रवृत्त करता. असं का करता तुम्ही? आणि पुढचा श्लोकमध्ये तर अजून व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धी मोहयसी व मे. तुमच्या या कथनाने मला थोडंसं मी भ्रमित झाल्यासारखं झालेलो आहे. तदेकम वद निश्चित्य. एक काहीतरी तुम्ही निश्चित बोला ज्याने माझं कल्याण होईल. मी कन्फ्यूज झालेलो आहे. म्हणजे हा प्रश्न निर्माण का झाला? कारण की अर्जुनाला वाटत होतं की मी युद्धला सामोरे न जाता आणि एकदम मोक्षालाच प्राप्त होऊन जाईन युद्ध सोडला की. आपली पण हीच गत असते. कारण की आपण कर्म करत असताना आसक्त होऊन कर्म करत असतो. त्यातून अशांती आपल्याला लाभत असते, डोकेदुखी लाभत असते, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सगळं लाभत असतं, भांडणं होतात. म्हणून आपल्याला कर्म आपण काय म्हणतो त्याच्यापेक्षा कर्म नको बाबा असं म्हणून नाही चालणार. कर्तव्य सोडून नाही चालणार. पहा, कर्तव्य सोडून नाही चालणार हे सांगण्याकरता भगवानांनी किती श्लोक खर्च केलेत आणि अजून पुढे करणार आहेत. अर्जुनाला सांगतात युद्ध सोडून चालणार नाही. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. येणार आहे पुढे एकदम 18व्या अध्यायापर्यंत येणार आहे हीच गोष्ट. तिथेही हीच सिद्धांत सांगितलेला आहे. तर अपेक्षित काय आहे बंधू भगिनींनो? अपेक्षित हे आहे की कर्म कसं करायचं, द आर्ट ऑफ वर्किंग हे आपल्याला शिकायचं आहे. कर्म सोडून नाही चालणार हो, नाही चालणार. कर्तव्य सोडून नाही चालणार. ते करायचेच. कितीही डोकेदुखी होऊ द्या, डोके फोडी पण होऊ द्या तरी चालेल, पण कर्तव्य सोडता येत नाहीत. कोणाला सोडता येत नाहीत. रामकृष्ण मिशनच्या संन्यासींना सुद्धा स्वामीजींनी कर्तव्य दिलेले. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, निस्त्रे गुण्य पथे विचरिता को विधी को निषेध. ज्यांनी संपूर्ण त्याग केलेला ईश्वराकरता त्यांना कोणते विधी निषेध लागू पडत नाही. पण या मॉडर्न युगाचे युगाचार्य आपले स्वामीजी, स्वामी विवेकानंद, त्यांनी काय म्हटलं की नाही, समाजाचं भलं करणं हे तुझं काम आहे, बिलकुल चालणार नाही. आणि त्यांनी आपल्या सर्वांना, अर्थात तुम्हालाही दिलेले आहेत, तुम्ही सर्वजण मठात येऊन किंवा इतर ठिकाणी काही ना काही सेवा कार्य करत असतात. तर म्हणण्याचा अर्थ काय की हा विचारच मुळात चुकीचा आहे की म्हणजे कर्म सोडल्याने मला शांती लाभेल नव्हे. हां, कर्मामध्ये असलेली आसक्ती सोडायची आपल्याला. म्हणजे कर्म नेमकं कसं करायचं आहे, द आर्ट, वी हॅव टू लर्न दॅट आर्ट, की ज्यांनी कर्म पण होतील आणि आपण आसक्त पण नाही होणार, म्हणजेच कर्मयोग घडेल. आणि ते कसं शक्य आहे? कर्म करता करता शक्य आहे ते. बरं, कर्म सोडून म्हणजे कर्म करता करता कर्माच्या पलीकडे जाणे, कर्म करता करता आसक्ती घालवणे. कर्म सोडले आणि मला आसक्ती म्हणजे मी घालवली असं होत नाही. म्हणजे पोहायला शिकायचं आहे तर पाण्यात उडी मारावीच लागेल. मी फक्त स्विमिंग पूलच्या बाहेर कठाड्यावरती नुसता उभा राहीने भीतीने की नाकातोंडात पाणी जाईल बाबा, नको, तर मी कधीही पोहणं शिकू शकणार नाही. तसंच कर्म करता करता आपल्याला कर्माच्या पलीकडे जायचं आहे. कर्म करता करताच त्याची आसक्ती घालवायची आहे. आणि हेच हे श्लोक आपल्याला सांगत आहे. म्हणजे 6व्या श्लोकाच्या ठीक विपरीत हा श्लोक आहे.
या संदर्भामध्ये काही दिवस आधी पहा आपण चर्चा करत असताना बंधू भगिनींनो एक फार सुंदर राजा महाराजांचं आणि शिवानंदजी महाराजांचा प्रसंग मी तुम्हाला सांगेन असं मी तुम्हाला शब्द दिला होता. तर सिद्धांत आला आहे म्हणून ते प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो पुन्हा की स्वामी विवेकानंद म्हणतात वर्क इज वर्शिप. कर्म हीच पूजा आहे. पण जर आपण तितक्या उंच स्तरावर जर पोहोचू शकत नाही आणि याची कंप्लेंट त्यावेळेस त्याच्या साधूंनी माताजींजवळ सुद्धा केली होती. माताजींनी ते सरळ म्हणून दिलं होतं की बाबा नरेंद्रनी जे काही केलं आहे ते करावंच लागेल आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्याला हे आवडत नाही त्यांच्याकरता दार उघडे आहेत. माताजी इतकं प्रेम करणारी, पण तिने स्पष्ट म्हटलं आहे जाके पोशाबे शे थाकबे, जाके पोशाबे ना शे चोले जावे. म्हणजे काय की नरेंद्रनी हा जो एक कर्मयोगाचा एक पायखंडा इथे रोवला आहे हे सगळ्यांना मान्य करावं लागेल आहे. ज्याला पटेल त्यांनी राहावं, ज्याला नाही पटत त्यांनी आपली व्यवस्था करावी. माताजीनंतर हाच प्रश्न पुन्हा शिवानंदजी महाराजांच्या समोर पुन्हा टाकण्यात आला होता. शिवानंदजी महाराज काय म्हणायचे, वर्क अँड वर्शिप. ठीक आहे, वर्क इज वर्शिप, तुम्हाला इतका उंच तुम्ही जाऊ शकत नाही, तर वर्क अँड वर्शिप म्हणजेच काय, म्हणजेच याचा अर्थ आहे की ईश्वराला स्मरण करून कार्य करा. आसक्ती घालवायची आहे ना, हे जे काही कर्म जे कर्तव्य माझ्या पदरी पडलेले आहेत ते ईश्वराची पूजा म्हणून मी करू शकत नाही, तितकी उंच पातळी माझी नाही. पण ईश्वराचं नामस्मरण करून करता करता तर मी कर्तव्य कर्म करू शकतो ना. वर्क अँड वर्शिप. आणि हा सिद्धांत दिला होता स्वामी शिवानंदजी महाराजांनी. आणि गीतेमध्ये सुद्धा त्याच गोष्टीचा उल्लेख आलेला आहे. 8व्या अध्यायाचा 7वा श्लोक, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच मय्यर्पित मनोबुद्धी मामे वैश्यस्य संशयम. अर्जुना, तू सतत माझं स्मरण करून तू युद्ध कर आणि सर्व काही तू मला समर्पित कर. तू कुठेही बंधनात सापडणार नाही, पण युद्ध न केल्याशिवाय तुला गत्यंतर नाही आहे. वर्क अँड वर्शिप, पहा किती सुंदर सिद्धांत सांगितला आहे. ठीक आहे, वर्क इज वर्शिप जे स्वामीजींचा सिद्धांत त्याची पातळी फार उंच आहे. तर तुम्ही ईश्वराला स्मरण करून, आपण सर्व ईश्वराला स्मरण करून हे तर आपण ते स्मरण करता करता तर कर्तव्य कर्म करू शकतो. आणि ही प्रार्थना करू शकतो की या प्रत्येक कर्माचे फळ ठाकूर तुम्हाला समर्पित, चांगलं वाईट यश अपयश सगळं तुम्हाला समर्पित. असा पण अभ्यास केला तरी चालेल. याच्या पुढे मला क्षमा करा, वर्क अँड वर्शिप हे स्वामी ब्रह्मानंदजी महाराजांनी सांगितलं आहे. बरं, क्षमा करा. आणि हे सुद्धा जमत नसेल तर त्याचा तोडगा शिवानंदजी महाराज आता सांगतील. काय, वर्क टू ट्रान्झेंड द वर्क. म्हणजे कर्म का केले पाहिजे, कारण की कर्माची आसक्ती घालवण्याकरता वर्क टू ट्रान्झेंड द वर्क, म्हणजे मी कर्म करत आहे ही भावना घालवण्याकरता कर्म करा. पहा किती म्हणजे टप्प्याटप्प्याने सोपं करून दिलेलं आहे. वर्क इज वर्शिप स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, एकदम टॉप. वर्क अँड वर्शिप राजा महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि वर्क टू ट्रान्झेंड वर्क हे स्वामी शिवानंदजी महाराजांनी सांगितलं आहे की कर्म किंवा हे जे कर्मयोग आपण म्हणतो हे का करावेत, कारण की मी कर्म करत आहे, मी सेवा करत आहे, या भावनाच्या पलीकडेच आपल्याला जायचं आहे. आणि एकदा त्या मी करत आहे ही भावना आपण क्रॉस केली की मग कितीही आपल्याला कर्म करावे लागले तरी आपल्या मनात उद्विग्नता येणार नाही. आणि त्याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे ठाकूरबा स्वामीजी, इतर सगळे संत आहेत. भगवान श्रीकृष्ण स्वतः बघा ना, किती कर्म केलेत, किती कर्म केलेत, पण कधी कोणती कंप्लेंट नाही, कोणतीही कंप्लेंट नाही. म्हणजे त्यांचं एक तर श्रेष्ठ उदाहरण म्हणजे द्वारकेला दुर्वासा मुनी येतात आणि ते म्हणतात की रस्त्याच्या वेशी म्हणजे त्या शहराच्या वेशीवरती यांनी यावं, कृष्णांनी यावं आणि रथामध्ये मला बसवून घोडे काढून मला
माझा रथ ओढत ओढत त्यांनी त्या शहरात मला घेऊन जावं. आता द्वारकेचे राजा, पण भगवान श्रीकृष्णाने ते आनंदाने केलं, अत्यंत आनंदाने. कोणत्याही मनामध्ये काही राग द्वेष किंवा अपमानची भावना नाही आहे. का नाही आहे? कारण की जे काही करत आहेत जन्मापासून ते संपूर्णपणे अनासक्त भावाने करत आहेत. मग ते अर्जुनाला गीतेचा उपदेश असो की दुर्वासा मुनींचा रथ ओढणं असो, दोन्ही गोष्टींमध्ये संपूर्णपणे अनासक्त भावाने भगवान श्रीकृष्ण वावरत आहेत. म्हणून अपमानाचा काही प्रश्नच नाही. आणि अर्जुनाला उपदेश करत आहेत तरी मी उपदेश करत आहे हा काही त्यांचा भाव नाही. सगळ्या दूर निर्लिप्त भावाने, आनंदाने, हसतमुखाने सर्व काही करत आहेत. तर म्हणण्याचा अर्थ काय की आपल्याला कर्माचा त्याग नाही करायचा आहे बंधू भगिनींनो. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आसक्तीचा त्याग करायचा आहे. आणि ते आसक्तीचा त्याग कसा करायचा आहे आपण कसं शिकणार? कर्म करता करता. कर्म सोडून आसक्तीचा त्याग होत नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आसक्ती ही अत्यंत, म्हणजे कर्म करता अडकत आहोत, मग आपण त्या गोष्टींना आपण नाव काय देतो? परफेक्शन वगैरे वगैरे भरपूर अडकत आहोत. आणि कशामुळे अडकत आहोत? ते खरंच परफेक्शन आहे? तिसरं कोणी पण काय केल्याने प्रॉब्लेम होऊन राहिलाय. जसं आपण डॉक्टरांकडे जातो पहा, आणि आपण म्हणतो की आमचं पोट दुखतंय हो, डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या, काही मिळत नाहीये. डॉक्टर काय सांगतात की तुम्ही जरा स्वतःला का. आणि मग लक्षात येते की अरे हे अमुक गोष्ट खाल्ल्याने आपलं बरोबर पोट दुखतं बरं. बिलकुल तसं आपल्याला आसक्ती कमी करायची आहे. ती आसक्ती म्हणजे आपलं व्यवहार सांगतं की आपण या गोलाच त्याच्यावरती काळ घेतलं पाहिजे. आपल्याकरता दुसरं फक्त ईश्वरच करू शकतो, पण तितकी पात्रता आता तरी आपली नाही आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की आपल्याला कर्तव्य कर्म नाही, आपल्या कर्तव्य कर्म करता करता आसक्तीच्या पलीकडे जायचं आहे आणि आसक्तीचा त्याग करायचा आहे, कर्माचा नाही. आणि त्याच्याकरता हे अत्यंत दोन महत्त्वाचे सिद्धांत आपण ज्याची चर्चा केली, की त्याच्याकरता की मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजेच अंतःकरणाच्या माध्यमातून इंद्रियांमध्ये ममत्व कमी करायचं आहे. कारण की इंद्रियांचा भाव कसा असतो? माझ्याकरता कर्म करणे, मला हे पाहिजे. पण या भावनेच्या ऐवजी की या सगळ्या इंद्रिय इतरांकरता आहे, मी जे काही कर्म करणार ते इतरांकरता करणार आहे, माझ्याकरता नाही, ही भावना जितकी दृढ करू तितका आपला कर्मयोग पक्का होईल. आणि दुसरं माताजींनी सांगितलेलं की ईश्वराचं नामगुण संकीर्तन केल्याने इंद्रियांचा प्रभाव कमी होतो. तर या दोन माध्यमातून आपण कर्मयोगामध्ये पाऊल पुढे ठेवून ठेवून आपली प्रगती नक्कीच होऊ शकते. याच्या पुढे अजून काही महत्त्वाचे सिद्धांत याच श्लोकाच्या संदर्भामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. की पहा, सामान्य मनुष्य जो असतो तो नेहमी कामनेपोटी कर्म करत असतो. काहीतरी कर्म करतो. ती कर्माची इच्छा का उद्भवते? काहीतरी कामना असते मनामध्ये. पण साधक तुम्ही आणि मी, आपल्यामध्ये जी प्रवृत्ती जागृत होते ती कशामुळे झाली पाहिजे? कामनेपोटी नव्हे, आसक्ती घालवण्यापोटी झाली पाहिजे. पहा, हे जे कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. आपण या 5व्या श्लोकामध्ये पण चर्चा केलेली आहे. एक नाही कश्चित क्षणोपी जातु तिष्ठित्य कर्मकृत. तर मग त्या कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. तर ते कर्माचे इंटेन्शन साधकाचे काय असले पाहिजे? सामान्य माणूस काहीतरी प्राप्त करण्याकरता कर्म करत असतो, कामनेपोटी करत असतो. आणि आपण सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. पण आपल्या कर्म करण्याचा मागचा हेतू काय असला पाहिजे? की मला आसक्ती घालवायची आहे, मला कर्मयोगी व्हायचं आहे. पहा, हे फार एक महत्त्वाचं गोष्ट आहे बरं.
कर्मयोग हा साधारणपणे नेहमी इतरांसाठी केला जातो, लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा आपण इतरांसाठी कर्म काहीतरी करतो त्यातूनच कर्मयोग घडतो. इतरांसाठी म्हणजे एकदम तिराहित माणसांकरता नव्हे. घरामध्ये आपले जर आईवडीलसुद्धा असतील आणि त्यांच्याकरता आपण सेवा करत आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा आसक्ती नसली पाहिजे. कर्मयोग, मी पुन्हा सांगतो, हा महत्त्वाचा सिद्धांत आहे की कर्मयोग साधारणपणे जेव्हा आपण इतरांकरता कर्म करतो, इतर म्हणजे एकदम बाहेरचे लोक तुम्ही समजून घेऊ नका, इतरांकरता म्हणजे स्वतःला सोडून, घरामध्ये कदाचित पत्नी आहे, पुत्र आहे, पती आहे, इतर भावंड आहेत, आई वडील आहेत, स्वतःला सोडून इतरांकरता कर्म करणे, तर त्या कर्मयोगाकरता ही एक प्राथमिक कंडिशन आहे. काय की आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून, आपल्या अंतःकरणाच्या माध्यमातून आपण जितकं जास्त आपले कर्तव्य कर्मसुद्धा जेव्हा ते इतरांकरता आपण जास्त करतो आणि त्याच्यातून आपली आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतो, तर तसं तसं आपल्या जीवनामध्ये कर्मयोग किंवा योगाची स्थिती प्राप्त होण्यामध्ये आपल्याला ती मदत मिळत असते. पहा काय, कर्मयोग हा जो शब्द आहे बंधू भगिनींनो, कर्म आणि योग, बरोबर, कर्म आणि योग, याच्यामध्ये कर्म हे इतरांकरता केले जातात आणि योग स्वतःकरता अपेक्षित असतो. कर्म इतरांकरता केले जातात आणि योग स्वतःकरता अपेक्षित असतो. पण अर्जुनाची जी गल्लत होती ती आपण पण सर्वजण करत असतो. काय, आपल्याला वाटतं कर्म आपण आपल्या पदरी घेतो आणि मग तिथे योग खड्ड्यात जातो. अर्जुनाला वाटतं की हे सगळे युद्ध, हा सगळा जो घोर कर्म आहे हे माझ्या पदरी पडलेला आहे. अरे तो कर्म तुझ्या पदरी नाही पडलेला आहे, तुझ्या करता नाही आहे, कर्म इतरांकरता आहे. जेव्हा कर्म आपण आपल्या पदरी पाडतो तेव्हा ती घोर आसक्तीमध्ये बदलून जातो. आसक्ती जेव्हा कर्मयोग, पहा पुन्हा सांगतो, कर्म आणि योग काय अपेक्षित आहे कर्मयोगामध्ये? इतरांसाठी कर्म, इतर म्हणजे कर्म मी करणार पण कोणासाठी? इतरांसाठी, आणि मला काय मिळणार? मी योगमध्ये स्थित होणार. पण साधारणपणे आपली आणि अर्जुनाची स्थिती एकच आहे. अर्जुनाला काय वाटतं की कर्म माझ्या पदरी पडलेले आहेत, घोर कर्म, आणि जेव्हा आपण आपल्या पदरी घोर कर्म पाडून घेतो तर आपण घोर आसक्तीमध्ये गळून जात असतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं की कर्म हे नेहमी कोणासाठी करायचे? इतरांसाठी. आपल्यासाठी काय आहे? योगाची स्थिती. पण अर्जुनासारखं आपण हेच विचार करतो की अरे मला करावं लागतं आहे, मला जसं सांगतात, दुसरं कोणी सापडला नाही का, तो तसा आहे, त्यांनी तसं केलं नाही, त्याच्याशी माझं भांडण आहे. हे सगळं का घडत असतं? कारण की कर्म आपण आपल्या पदरी घेऊन घेतो आणि त्या स्थितीमध्ये योगाची स्थिती कधीही आपल्याला लाभत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कर्मयोगाचं आचरण करत असताना हे आपलं चर्चा सुरू झाली हे आसक्त या शब्दापासून. तिथे सुरुवातीला आपण चर्चा केली होती. काय चर्चा केली होती? की कर्मात पण आसक्ती नको आणि कर्मफळात सुद्धा आसक्ती नको. कर्मात सुद्धा आसक्ती नको विशिष्ट कर्मांमध्ये, आणि कर्मफळात तर मुळीच नको. इथे एक फार मोठा प्रश्न जे उद्भवतो, ज्याची चर्चा आपण कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन या श्लोकामध्ये केली होती. त्याच्यात आपल्याला काय सांगितलं गेलेलं होतं की कर्मामध्ये आसक्ती नकोच आणि कर्मफळामध्ये सुद्धा नको. तर कर्मफळामध्ये आसक्ती नको तर मग एक भाव असा निर्माण होतो आपल्या मनामध्ये की कर्मफळामध्ये मला काही घ्यायचंच नाही आहे, तर मग ते कर्मामध्ये यश मिळो की अपयश मिळो, अलगर्जीपणा आहे, एखाद्या फालतू ॲटिट्यूड घेऊन काहीतरी अलगर्जीपणाने, ज्याला म्हणतो की एकदम निकृष्ट दर्जाचं काहीतरी काम करून सोडून मोकळं, आपल्याला काय करायचं आहे? यातून कधीही कर्मयोग साधल्या जाणार नाही.
कर्मामध्ये आसक्ती नको, कर्मफळामध्ये आसक्ती नको, आणि कर्म हे अत्यंत निष्ठेपूर्वक झालं पाहिजे. पहा, चारी बाजूनी आपल्याला संतुलन गाठायचं आहे. मला काय करायचं आहे, कर्मफळामध्ये मला काही रसच नाही आहे, मला तर कर्मयोगी व्हायचं आहे. काहीतरी पाटे टाकण्याचं काम म्हणतो ना आपल्या चलती भाषेमध्ये. कर्मयोगी कधीही पाटे टाकण्याचं काम करत नसतो, आणि पाटे टाकण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो कर्मयोगी नाही. कर्म हे नेहमी कर्मात आसक्ती नको, कर्मयोगात आसक्ती नको, आणि कर्म कसं झालं पाहिजे तर अत्यंत निष्ठेपूर्वक ते पार पडलं पाहिजे. तेव्हाच ते कर्मयोगामध्ये परिवर्तित होत असतं, अन्यथा नाही. म्हणजे पहा, आता किती कंडिशन्स झाल्या. इतरांसाठी कर्म करणे, कर्मामध्ये आसक्ती नको, कर्मफळामध्ये आसक्ती नको, निष्ठेपूर्वक झालं पाहिजे. इंद्रियांमध्ये ममत्व नसला पाहिजे. अंतःकरणाच्या माध्यमातून इंद्रियांना कह्यात ठेवल्या गेलं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर माताजींनी सांगितलं आहे की ईश्वराचं नामस्मरण सतत घडलं पाहिजे, जेणेकरून इंद्रियांचा प्रभाव तो कमी कमी होत असतो. हे सगळे पॉईंट्स जरा लक्षात ठेवा, कारण की या सगळ्या गोष्टी आपल्याला आचरणात आणायच्या आहे. या सर्व गोष्टी आपल्याला आचरणात आणायच्या आहे. तेव्हा कुठे त्या कर्मयोगाचं संतुलन प्राप्त होईल आणि आपण हळूहळू पुढे जाऊ आहे. तर कर्तव्य कर्म आपल्याला कसे प्राप्त होत असतात? देश काल परिस्थितीच्या अनुयायी. पहा, अर्जुनाला हे युद्ध त्यांनी स्वतःहून ओढून आणलं का? नाही. अर्जुनाने स्वतःहून हे युद्ध ओढून आणलेलं नाही, पण परिस्थितीवश त्याला सामोरे जावं लागतं आहे. आणि परिस्थितीवश जर त्याला सामोरे जावं लागत आहे तर क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे की अत्याचाराला सहन न करता, आणि जिथे अधर्म घडत असेल तर धर्माचं एक आधार घेऊन त्या अधर्माचा नाश करायचं. राजांचं हेच कर्तव्य आहे. आणि म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की पुन्हा पुन्हा तीच गोष्ट पुढे येते की कर्तव्य सोडून प्रगती, आध्यात्मिक प्रगती होणार नाही. ब्रह्मलीन श्रद्धेय स्वामी भौमानंदजी महाराज, त्यांचं एक वाक्य मी राजकोटला असताना ऐकलं होतं. कदाचित 2006-07ची काहीतरी गोष्ट असेल ही. त्यांच्याबद्दल बोलताना एक महाराज म्हणाले होते की महाराज नेहमी म्हणायचे की कर्तव्य सोडून कोणीही साधू, त्यांनी साधू शब्द वापरला होता, कोणी साधू महान झालेला आहे मी तरी बघितलेलं नाही. म्हणजे एखाद्या साधूंच्या सत्संगामध्ये त्यांनी हे वाक्य म्हटलं होतं, आणि त्या सत्संगामध्ये ते महाराज उपस्थित होते ज्यांनी मला सांगितलं, आणि ते वाक्य माझ्या मनावरती इतकं बिंबलं की आजसुद्धा मला जेव्हा प्रसंग येतो ते वाक्य आठवतं. कर्तव्य सोडून, महाराज म्हणायचे, कर्तव्य सोडून कोणी साधू महान झालेला आहे मी आजपर्यंत तरी बघितलेलं नाही. गीतेमध्ये बिलकुल तेच म्हटलेलं आहे. देशकाल परिस्थिती अनुयायी जे काही आपल्या समोर येईल, जे आपल्या पदरी पडेल कर्तव्य, त्याला त्या कर्तव्यामध्ये आसक्ती न ठेवता, कर्मफळामध्ये आसक्ती न ठेवता, इंद्रियांमध्ये ममत्व न ठेवता, ईश्वराचं नामस्मरण करता करता आणि आसक्ती घालवण्याच्या दृष्टीने ते कर्तव्य कर्म पार पाडायचे. कंडिशन्स खूप जास्त होत चाललेल्या आहे, पण मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्वजण या सगळ्या गोष्टींची नोंद घेत आहात. या चर्चेला थोडंसं अजून पुढे घेऊया. हा जो श्लोक आहे ना बंधू भगिनींनो, फार महत्त्वाचा आहे बरं. आणि याच्यावरती मला असं वाटतं की आजचा वर्ग तर जवळपास पूर्ण होत आलेला आहे. पुढच्या वर्गामध्ये सुद्धा बरंच काही चर्चा करण्याची आवश्यकता आहे, कारण की हे फार गरजेचं आहे आणि फार महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांच्या जीवनाकरता. का? कारण की एक तर कर्म न केल्याशिवाय आपण राहू शकत नाही, आणि प्रत्येक कर्माला कर्मयोगामध्ये आपल्याला बदलायचं आहे. वर्क टू ट्रान्सेंडेट द वर्क टू कट आवर अटॅचमेंट फ्रॉम द वर्क.
म्हणजे काय होईल, मग जीवनाचा प्रत्येक सेकंद आपण कर्म करत आहोत ते प्रत्येक कार्य हे कर्मयोगामध्ये परिवर्तित होऊन जाईल. आणि ते एकदा परिवर्तित झालं रे झालं, दिल्ली हातात आहे आपल्या. अर्थातच बोलणं फार सोपं आहे, आचरणात किती अवघड आहे हा अनुभव तुमचा पण आहे, माझा पण आहे. असो, आता कार्य करता करता एक गोष्ट लक्षात येते बंधू भगिनींनो, की 2 प्रकारचे कर्मयोगी आपल्याला आढळतात. पहा, आपल्याला नेमकं शिकायचं काय आहे? कर्म सोडू शकत नाही, पण कर्म कसं करायचं आहे, कोणत्या टेक्निकनी करायचं आहे, ती टेक्निक आपल्याला शिकायची आहे. बस एकदा ती टेक्निक आपल्याला लक्षात आली की त्या टेक्निकचं आपण उपयोग करून आपल्या प्रत्येक कर्माला आपण कर्मयोगामध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ती टेक्निक म्हणजे कोणती, तर हे सांगण्याकरता त्या व्याधाची गोष्ट मी एकदा थोडक्यात रिपीट करू इच्छितो. याच्या आधी मी सांगितलेली आहे, तुम्हाला सर्वांना स्मरणात आहे. पण पहा, कर्म कसे करायचे जेणेकरून प्रत्येक कर्म हा कर्मयोगात बदलू शकतो, तर ही टेक्निक शिकायची तर त्या व्याधाकडनं. काय ती कहाणी आहे? एक ब्रह्मचारी महाराज असतात आणि ते राजयोगाचा अभ्यास करण्याकरता जंगलात जातात आणि बरंच साधना करतात आणि त्यांची साधना फलीभूत होते. आणि एके दिवशी ते ध्यानस्थ असताना ज्या झाडाखाली ते बसलेले असतात त्या झाडाच्या वरती एक कावळा आणि बगळा हे भांडत असतात. त्यांच्या भांडणामुळे काही वाळलेली पाने त्या महाराजांच्या डोक्यावर पडतात. त्यांचं ध्यान भंग पावतो आणि ध्यान भंग पावल्याने ते बघतात कोण आहे वरती. राग आलेला असतो, तर त्यांना ती साधना फलीभूत झालेली असते. तर त्यांच्या त्या दृष्टीमध्ये इतका तेज असतो की तो कावळा आणि तो बगळा तिथेच जळून भस्मसात होतात. आपली साधना फलीभूत झालेली आहे त्याचं त्यांना पहिल्यांदाच प्रचिती होते आणि त्यांना आनंदसुद्धा होतो. आणि ते म्हणतात, अरे वा, मी इथपर्यंत पोहोचलो, आणि खूप खुश होतात. काही दिवसांनी शेजारच्या एका गावामध्ये भिक्षेकरता जातात. पहा, गोष्टीच्या तपशिलामध्ये हरवून जाऊ नका. आपण काय शिकणार आहोत? आपण या गोष्टीच्या माध्यमातून हे शिकणार आहोत की कर्म कसं करतात, कसं आसक्तीला कापल्या जातं. तर ते ब्रह्मचारी महाराज शेजारच्या गावात जातात आणि एका घरासमोर उभे राहतात आणि म्हणतात, ओम भवती भिक्षाम देही. लागलीच आतून एक भगिनीचा आवाज येतो की महाराज 2 मिनिटं थांबा, मी माझ्या पतीची सेवा करत आहे, 2 मिनिटं थांबा फक्त, मी तुम्हाला भिक्षा देते. ऐकल्याबरोबर ब्रह्मचारी महाराजांचा पारा एकदम चढला आणि मनातल्या मनात ते विचार करत आहे की तुला माहीत नाही ताई मी कोण आहे. हा विचार घराच्या बाहेर महाराजांच्या मनात येतो. तितक्यात आतून त्या भगिनी पुन्हा म्हणतात की महाराज, क्रोध करू नका, जळून भस्मसात व्हायला मी काही कावळा पण नाही आणि बगळा पण नाही. महाराज आश्चर्यचकित होतात की जंगलात काही दिवस आधी घडलेली घटना यांना कशी कळली आणि माझ्या मनात क्रोध आलेला आहे, या भगिनीला मी बघितलं सुद्धा नाही, हिला कसं कळलं? आश्चर्य. आणि ते आता तर थांबावंच लागेल, या भगिनीचं दर्शन घ्यावंच लागेल. 5-10 मिनिटांनी त्या भगिनी भिक्षा घेऊन येतात, विनम्रतापूर्वक प्रणाम करतात, भिक्षा देतात. महाराज विचारतात की तुम्हाला हे सगळं कसं कळलं? तर त्या भगिनी काय उत्तर देतात की महाराज, तुमचं हे राजयोग बिजयोग मला काही जमत नाही. मला फक्त एवढं माहिती आहे की लहानपणी मी माझ्या वडिलांच्या घरी होती आणि मी माझे कर्तव्य मात्र फार निष्ठेपूर्वक पार पाडायचे. आणि मला सांगितलं गेलं की लग्नानंतर आपल्या पतीची सेवा करायची. आणि इथे आल्यानंतर जे काही माझे पदरी पडलेले कर्तव्य आहेत ते मी फार निष्ठेपूर्वक पार पाडत आहेत.
आणि ईश्वराचं नामस्मरण करत असते. एवढंच मला माहीत आहे. पण याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काही ज्ञान पाहिजे असेल तर ज्यांच्याकडून मला हे सगळं सिद्धांत मी शिकले आहेत ते व्याध या पुढच्या गावात ते राहतात. तुम्हाला ते सगळ्या तुमच्या प्रश्नाचं समाधान करतील, मला असं पूर्ण माझी खात्री आहे. तर पुढे तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. आता या भगिनींनी महाराजांना पूर्ण गार केलेलं होतं. आता व्याधाकडे जाऊन आणि अजून काहीतरी शिकायचं, थोडंसं त्यांना आश्चर्य पण वाटलं, पण कुतूहल मात्र खूपच होतं. आणि काही न करता या भगिनींना एवढं ज्ञान झालं आणि ते व्याधाकडे केवढं ज्ञान असेल असे काहीतरी समीकरण बांधून मग ते महाराज शेजारच्या गावात जातात आणि त्या व्याधाचं दुकान शोधता शोधता थोडंसं एका अंतरावरती ते थपकून जातात त्या व्याधाचा अवतार बघून. अगडबंब उघडं शरीर, फक्त कमरेवर काही ते वस्त्र, दाढी वाढलेली, केस वाढलेले, भयानक त्यांचं ते रूप आणि हातामध्ये ते मोठा सुरा, जोराने ओरडून ओरडून ते मांस विकून राहिलेत. भावताव करतात ते, कापतात ते मेलेल्या जनावरांना, ते मांस त्याचं वजन करतात ते. हे सगळं बघून ब्रह्मचारी महाराज हादरून गेले. तेवढ्यात त्या व्याधाचं लक्ष जातं आणि काय म्हणतात, पहा काही संवाद झालेला नाही आहे. व्याध म्हणतात त्या ब्रह्मचारी महाराजांना, काय महाराज, मागच्या गावातून त्या भगिनींनी पाठवलं आहे ना तुम्हाला माझ्याजवळ. उरला सुरला सगळं संशय दूर होतो. थपकून जातात, आश्चर्यचकित होतात की काही संवाद नाही आणि यांनासुद्धा कसं कळलं. व्याध त्यांना म्हणतात, महाराज जरा 5 मिनटं फक्त थांबा, हे सगळं माझा व्यापार उरकून घेऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईन. आणि मग तो त्यांचा सगळा व्यापार ते उरकतात आणि त्यांना घरी घेऊन जातात. आणि घरी गेल्यावर त्यांना आदरपूर्वक एक आसन देतात आणि म्हणतात की महाराज इथे बसा, मी जरा माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करून आणि मग तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन. व्याध घरामध्ये जातो, अन्न काय जे शिजवायचं असतं ते शिजवतो, आईवडिलांचे हातपाय धुवून त्यांना सगळं काही ते प्रसन्न होतील अशी त्यांची सेवा करतो तो व्याध. त्यांना जेव घालतो आणि आपले सगळे हे कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर मग हात पुसत पुसत येतो आपल्या महाराजांपुढे आणि मग महाराजांना विचारतो की हां महाराज तुमचे काय प्रश्न आहेत. तर पूर्ण आश्चर्याने घडून गेलेले ते महाराज, हे सगळं कसं काय घडलेलं आहे आणि आत्मा परमात्मा आणि हे सगळे वेदांताचे तत्व त्यांना खूप प्रश्न विचारतात आणि फार समर्पक उत्तर ते व्याध त्यांना देतात. आणि ते सगळे प्रश्न आणि उत्तर हे व्याध गीतेमध्ये आजसुद्धा उपलब्ध आहे. आणि भारतामध्ये परंपरा आहे बंधू भगिनींनो की गीतेचं अध्ययन झाल्यानंतर मग व्याध गीतेवरती चर्चा केली जाते, त्याचं अध्ययन केलं जातं, त्याच्या आधी नाही. इतके उच्च तत्व आत्मतत्वाच्या संदर्भात त्या व्याध गीतेमध्ये आहे. आणि ते कोणी सांगितलेली आहे? एका व्याधाने, एका खाटक्याने. ते सगळं ऐकल्यानंतर अत्यंत तृप्त आणि आनंदाच्या मनाने विचारतात की सगळं मला कळलं, पण तुम्ही या शरीरामध्ये आणि हे असं एक घृणित कार्य का करत आहात? व्हर्च्युअली बघितलं तर जीवानं मारणं हे एक पाप आहे. आणि ते कोण करत आहे? एक ब्रह्मज्ञानी करतोय. हे कसं काय शक्य आहे? याचं उत्तर तो व्याध स्वतः काय देतो ते मी तुमच्या पुढे जसंचं तसं वाचून दाखवतो. माझ्याबरोबर मी कर्मयोग नावाचं पुस्तक आणलेलं आहे. तर स्वामीजी सांगतात म्हणजे त्या कर्मयोगच्या लेक्चरमध्ये की व्याधाने काय उत्तर दिलं आहे. पहा, ही कहाणी तुम्हाला मी का सांगितली? आपला प्रश्न होता की प्रत्येक कर्माला कर्मयोगामध्ये कसं परिवर्तित करायचं. आपण तर चांगलेच कर्म करत आहोत, व्याधासारखे आपण तर काही प्राण्यांना मारत नाही आहोत. तर प्राण्यांनी मारून सुद्धा आसक्ती कापता येते, तर आपले कर्म तर चांगलेच आहेत. तर ते कर्माला कर्मयोगामध्ये परिवर्तित करण्याकरता काय करायचं हे व्याध काय सांगतात ते मी तुमच्यासमोर वाचतो की
प्रश्न त्यांना असं विचारण्यात आला असतो की आपण या व्याध देहाचा अवलंब करून हे असले हीन कर्म का बरे आचरित आहात? त्यावर व्याधाने उत्तर दिले, वत्सा, कोणतेच कर्म कुत्सित नाही, कोणतेच कर्म अपवित्र नाही. मी या अवस्थेत आणि या परिस्थितीत जन्माला आलो म्हणून हे माझे जन्मगत कार्य आहे. पहा, आपण किती कंप्लेंट करतो, मला हे असंच मिळालं, हे मला असंच झालं, ती माझी आई तशीच आहे, ते माझे वडील तसेच आहे, वगैरे वगैरे, मला हेच करायला लावतात, ते करायला लावतात. तर किती कंप्लेंट करतो. पण व्याध काय म्हणतो की जन्मगत मला हे कर्तव्य प्राप्त झालेलं आहे. मी या अवस्थेत आणि या परिस्थितीत जन्माला आलो म्हणून हे माझे जन्मगत कार्य आहे, माझे प्रारब्ध लब्ध कार्य आहे. आपल्याला आज जी स्थिती मिळाली आहे ना, ती आपल्या प्रारब्धामुळे मिळालेली आहे. म्हणून कुरकुर करू नका. दिस इज द आयडिया. ही परिस्थिती आपण बदलू शकत नाही, आपल्याला बदलू शकतो आपण, आणि आपल्याला बदलावंच लागेल. का? आपल्याला कर्मयोग आचरणात आणायचं आहे. मी लहानपणी हा व्यवसाय शिकलो, अनासक्त. आता सिद्धांत येतोय. अनासक्त भावाने मी आपले कर्तव्य उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न करीत असतो. वंडरफुल. या वाक्याकरताच मी इतकं पूर्ण कहाणी सांगितली आणि हे पुस्तक आणलं. काय म्हणतात? अनासक्त भावाने मी आपले कर्तव्य उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न करीत असतो. मी गृहस्थ धर्म पालन करण्याचा आणि माता पित्यांना यथाशक्ती सुखी करण्याचा यत्न करीत असतो. म्हणजे कर्तव्य योग्य पद्धतीने पालन करीत असतो, अनासक्त पद्धतीने. मला तुमचा योगही माहीत नाही की मी संन्याशीही नाही झालो. घ्या, मला तुमचा योगही माहीत नाही आणि मी तुमचा संन्याशी पण नाही झालो. संसाराचा त्याग करून मी कधी वनातही गेलो नाही. अजून काय बोलू याच्या पुढे? एव्हरीथिंग इज क्लिअर. संसाराचा त्याग करून मी वनातही गेलो नाही. आपल्या अवस्थेतील कर्तव्य पहा, मास्टर स्ट्रोक पुन्हा येतोय. आपल्या अवस्थेतील कर्तव्य अनासक्तपणे आचरल्यानेच माझ्या ठाई हे ज्ञान उत्पन्न झाले आहे. हे वाक्य मी पुन्हा वाचतो, शेवटचं. कोरून घ्या हृदयावरती. आपल्या अवस्थेतील कर्तव्य अनासक्तपणे आचरल्यानेच माझ्या ठाई हे ज्ञान उत्पन्न झाले आहे. म्हणजे व्याद गीतेमध्ये स्वामीजी म्हणतात, दॅट इज द हायेस्ट फ्लाइट्स ऑफ द वेदांत. ते कोणी सांगितली आहे? व्याधानी. व्याध कोणी संन्याशी होते का? नाही. राजयोगी होते का? नाही. ते कोण होते? ते साधारण एक गृहस्थ होते आणि आपले परिस्थितीजन्य जे त्यांना कर्तव्य प्राप्त झाले ते त्यांनी अनासक्त पद्धतीने केले. म्हणून त्यांना इतकं जबरदस्त अति उच्च ज्ञान त्यांना ते प्राप्त झालं, जे गीतेच्या नंतर ज्याचं अध्ययन केलं जातो. अजून याच्या पुढे काय सांगायचं? म्हणजेच काय की कर्तव्य कर्म आणि लाभलेली परिस्थिती याच्या संदर्भात आपण कुरकुर केली नाही पाहिजे. जे आहे ते आहे, त्याच्यामध्येच आपण आपल्या मनामध्ये कसं बदल आणून आणि कसं कर्मयोगाचं किंवा आसक्ती कशी घालवू शकतो याचं चिंतन आपण केलं पाहिजे. तर अजून हे बरंच काही यातलं चिंतन थोडंसं बाकी आहे, ते आपण येत्या शुक्रवारी त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. बुधवारी आपला आत्मबोधचा वर्ग होणार आहे. त्या दिवशी आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.